सर्वांना सप्रेम जय भीम जय भारत जय संविधान. मग त्याला किती वेळ मिळणार आहे? 2च मिनिटं वेळ दिलाय मी, 1च मिनिट बोलेल. हा नामदेवडा सळ असं म्हणतात की बोंब मारून बोलावा असा दलित समाज आहेच कुठं, ज्यांच्यासाठी माझा हात तिळतिळ तुटतंय. उठ तेवढी ती कोपऱ्यातली तलवार शोधून ठेव, अन्याय मिटवायला की काळी मी तिच्यावर माझा नशीब घासलं होतं. जय भीम क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष गॅब्रिएल भाऊ तिवडे यांनी मला दुपारी सांगितलं, आणि मी खरं म्हणजे दीपकदादा तुम्हालाच ऐकायला होईल. संपूर्ण महाराष्ट्रभर भीमक्रांतीचा नारा घेऊन दादा जात आहेत, भैया जात आहेत. खरं तर बाबासाहेबांनी सांगितलं की माझं भाषण संपल्यावरती घरात जावा आणि आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासनकर्ती जमात व्हायचा आहे. आणि शासनकर्ती जमात एवढ्यासाठी व्हायचा आहे की दलित एक दिवस बहुजन सत्तेच्या चक्र हलवतील, हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. आणि ते बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी दीपक दादा महाराष्ट्राला तुमच्यासारख्या वक्त्याची गरज आहे. बाबासाहेब मानवमुक्तीचे 4 मार्ग सांगतात. त्याच्यामध्ये नामांतर आहे, त्याच्यामध्ये धर्मांतर आहे, त्याच्यामध्ये स्थलांतर आहे, आणि 4थं जे वाक्य बाबासाहेबांचं ते सत्तांतर आहे. मित्रांनो आपल्याला सत्तांतर एवढ्यासाठी करायचं आहे की आपल्याला बहुजन सत्तेचं चक्र हलवायचं असेल तर आपल्याला सत्तेमध्ये प्रवेश करावा लागेल. आणि सत्तेमध्ये प्रवेश करण्यासाठीच गॅब्रिएल भाऊडी जय भीम क्रांती सेनेची स्थापना केलेली आहे. मित्रांनो खंबीरपणाने तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा. आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला पार्लमेंटरीमध्ये जायचं आहे, विधान भवनात जायचं आहे, मंत्रालयात जायचं आहे. हे जर करायचं असेल तर दीपक दादांच्या विचारामध्ये जी ताकद आहे ती ताकद इथून घेऊन जावा. मी दीपक दादांचे भरपूर कार्यक्रम त्यांच्या लेक्चरमध्ये ऐकलेले आहेत, फेसबुकच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून. जाताना एक विचार घेऊन जावा मित्रांनो. बाबासाहेबांचे विचार साधा सोपा नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर इट इज नॉट अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. बाबासाहेब आंबेडकर इट इज अ ग्लोबल लीडर अँड देअर आर शो हिम. हे आपल्याला सांगून जावं लागेल की बाबासाहेब आंबेडकर साधी दुकानदारी नव्हती, एक जागतिक विचारवंताचा नेता आहे. आणि तो विचारवंताचा नेता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौथीपासून ऐकतोय, तरी पण छत्रपती कळले नाही. बाबासाहेबांचं एवढं तत्वज्ञान मांडतोय तरी पण बाबासाहेब नाही कळले. मित्रांनो बाबासाहेब समजून घेण्यासाठी आधी बाबासाहेबांच्या विचाराचे पायी व्हावं लागेल. विचार ही विलक्षण शक्ती आहे, विचारामध्ये भलं मोठं सामर्थ्य आहे. ते जर तुमच्यामध्ये अवगत होत नसेल तर तुमच्या आमच्या विचारांना तिलांजली द्या. बाबासाहेबांचे विचार हे अवगत करायचे असेल तर दीपक दादा मी तुम्हाला ऐकायला आलोय. मी जास्त वेळ न घेता मी इथंच थांबतोय. माझ्या लांबलेल्या भाषणामध्ये काही चूक झाली असेल तर मला माफ करा. जय भीम जय भारत जय संविधान.